विराजसाठी नाही का सरप्राईज डेकोरेशन चालू आहे, म्हणजे थोडंसं सरप्राईजसाठी अमृता करून राहिली आहे. मी आत्तापर्यंत करत होते, पण आमची नाही का ही नेटच लागून नाही राहिली आहे बरोबर. सरप्राईज देण्यासाठी डेकोरेशन झालं आहे. आता ते कसं झालं ते तुम्हीच सांगा कमेंट करून. एकदम गडबडीमध्ये केलं, कारण की आधीच नाही का जवळपास 1:30 वाजून राहिले आहे आणि त्याचा आत्तापर्यंत बड्डे सेलिब्रेट नाही केलेला आहे आम्ही. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. जय महाराष्ट्र गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आत्ता आपण ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आत्ता जवळपास मला वाटते 12 वाजून 10 मिनिटं झालेलं आहे. रिदाचा बड्डे स्टार्ट झालेला आहे, पण आम्हाला थोडं लेट झालं जेवण करून यायला. जे लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला, मी लास्ट ब्लॉग आत्ता सेंड केला थोड्या वेळ आधी आणि आता हा ब्लॉग स्टार्ट केला. आणि आम्ही आता करतो आहे रिदासाठी नाही का सरप्राईज डेकोरेशन चालू आहे, म्हणजे थोडंसं सरप्राईजसाठी अमृता करून राहिली आहे. मी आत्तापर्यंत करत होते, पण आमची नाही का ही नेटच लागून नाही राहिली आहे बरोबर. 10 वेळा काढून नाही का लावून राहिलो आहे. सो की आता सगळं काही चांगलं राहिलं पाहिजे बस. तर गाईज मी आता बलून नाही का ब्लो करून राहिलो आहे. इतके सारे झाले सध्या तरी. पिंकवाले नाही, पर्पलवाले आहे, पिंकवाले व्हायचेच आहे. ही आपली मशीन आहे ब्लो करण्याची. आता सेट करायचं आहे काही ना काही ते कसं काहीतरी आता थोडं चेंज केलं डेकोरेशन. तर काही जाते एवढे सारे बोलून मी केलेले आहे ब्लो. तर भगवान की लागले तर करता येईल, पण सध्या आता जेवढे आहे तेवढे लावून बघतो. तर गाईज फायनली आम्ही रिदाचं सरप्राईज देण्यासाठी डेकोरेशन झालं आहे. आता ते कसं झालं ते तुम्हीच सांगा कमेंट करून. एकदम गडबडीमध्ये केलं, कारण की आधीच नाही का जवळपास 1:30 वाजून राहिले आहे आणि त्याचा आत्तापर्यंत बड्डे सेलिब्रेट नाही केलेला आहे आम्ही. तर चला आता तिला उठवा लागेल, कारण की बघा तो बिचारा झोपून आहे. आता तिला उठवायलाही कसं तरी वाटतं हो गाईज. चला काही नाही, पण आता त्याचा बड्डे तर करावाच लागेल. चला आता केक घेऊन त्याचा बड्डे सेलिब्रेट करू. तर गाईज आता आपण त्याचे नाही का जे गिफ्ट आहे, जे आपण कपडे घेतले आहे त्याच्यासाठी नवीन, हे गिफ्ट्स आहे. हा एक गिफ्ट आहे, टेडी अमृताने घेतला आहे रिदासाठी. आणि हे पूर्ण डेकोरेशन त्याच्यासाठी केलं आहे. आता सगळ्यात मोठं म्हणजे चॅलेंज आहे त्याला उठवून हे सरप्राईज देणं. तो काय रिॲक्ट करेल, कारण की तो झोपेत आहे विचारा. बघा काय रिॲक्ट करेन आता आम्हालाच माहीत नाही. चला बघू आता काय होते. तो अमृता उठवत आहे रिदातला. उठो बेटा, भाभी सरप्राईज, सरप्राईज बेबी. भाभी फायनली रिदात उठला आपल्या बर्थडे साठी. थँक्यू बेटा. चला केक कापू, पटकन कापून घे. तर गाईज रेडी झाला आहे रिदात आता केक कट करायला. चला 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 घ्या, नाही हातात घे बेटा, घे मग, घे हातात, घे ना, घे ना, घे ना, घे ना, घे ना बेटा पटकन. 1 2 3 गो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रिदा, हॅपी बर्थडे टू यू. त्याला मागचं ते पडूनच गेलं हॅपी वालं. खूप वेळ चिपकवलं आम्ही, पण ते पोपटच होऊन गेलं त्याच, ते पुन्हा पडलं. बघा आता काय करणार आहे, जाऊ द्या. हॅपी बर्थडे रिदा, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, वेलकम, हॅपी बर्थडे रिदा. मजा आली केक ना, है ना. गाईज आता आम्ही सगळं थोडं पूर्ण डेकोरेशन मधलं काही काही गोष्टी काढून टाकतो, कारण की आता खूप रात्र झाली आहे. आता भेटू उद्या. चला गाईज, गुड मॉर्निंग. रिदाचा काल आपण रात्री बर्थडे सेलिब्रेट केला, तुम्ही बघितला. आणि आता काल खूप उशीर झाला होता झोपायला. आता जस्ट उठलो वगैरे. रिदाची तर आंघोळ पण झाली आहे. हॅपी बर्थडे रिदा. लक्षच नाही थँक्यू म्हणाचा. हा तर मग बघू. आज आता तुम्हाला तर दिवस सांगितलाय, मित्राच्या मुलीचा बारसा आहे, तर त्याच्यात मी जाईल. ते तिथं टाइम होईल म्हणून त्याचा आम्ही कालच बर्थडे सेलिब्रेट करून घेतला. आज बघू संध्याकाळी काही जमलं तर करू, नाही तर पण जे आहे ते तर आम्ही काल रात्रीच करून टाकलं. म्हणून एवढं डेकोरेशन वगैरे करून त्याला सरप्राईज दिलं. गाईज तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा गाईज.
आपला आजचा खास खास दिवस, कारण की माझ्यासाठी तो खूप खास दिवस आहे. माझ्या मुलाचा बर्थडे आहे आज. माझी बेबी, माझी बाबी, माझी सोनोली, माझी डोनोली आता तयार व्हायची आहे. कारण की ते जाणार आहे प्रोग्रामला पप्पा सोबत, सगळ्यांसोबत है ना. त्या तुझ्या बेबीचा आज नामकरण आहे, आज नाव ठेवणार आहे त्या बेबीचं. हो, आपण तिथे जाऊ. अलंकार चाचू नाही का. हो गाईज, आता आम्हाला नामकरणला जायचं आहे. वेळ आता तर जवळपास 12 वाजताचाच, म्हणजे 11चाच टाइम होता, 12 वाजत आहे. झालाय सगळ्यांचं तसं. जसं होईल सगळ्यांना मी पोचवून देतो. मला एक काम आहे, ते काम निपटून मग पुन्हा मला तिथं प्रोग्रामला जाणार आहे. हा गाईज, तुम्ही नाही का रिदातचाच बर्थडे आहे, तर ह्या ब्लॉगला नक्की 1K लाईक द्या. रिदातसाठी, माझ्यासाठी नाही, आमच्या रिदातसाठी. म्हणजे तुम्ही 1K लाईक द्याल म्हणजे रिदातला विश केल्यासारखं होऊन जाईल गाईज. आमची पुरी तयारी होऊन बसलेलो आहो. मी झालो, हिमांशू झाला, वियान झाला, दादू झाला. रिदात मस्त नवीन नवीन कपडे पण घातलेले आहे. हा, आमचे भाऊजी पण तयार होऊन बसलेले आहे. पण आता तयारीच नाही झाल्या. तिकडे प्रोग्राम पण स्टार्ट झालेला आहे बारशाचा. जायचं कधी, तो तर मस्त मस्त रागा होणार आहे. बाबा तुम्हीच वेळेवर नाही येणार तर कसं होणार, म्हणजे बाहेरचे लोक वेळेवर येऊन राहिले तुम्हीच येणार नाही तर काय करणार आहे. आता आपली तर तयारी झाली, बायांना थोडं मटकाले टाइम लागते गाईज. मग फायनली आता काही लोकांना मी सोडून देतो. आता अमृता झाली, अमृताला जाणं बहुत गरजेचं आहे. रिदात पण झालाय तयार, तर पटकन यांना जेवढे लोक आहेत त्यांना सोडून देतो. कारण की तो तर माझ्यावर चांगलाच रागा येणार आहे. तर बघू आता काय केल्यानंतर काय होतं. तर So guys, here entrance. Guys, आता नेम रिव्हील होत आहे. मला तर माहिती आहे काय आहे. तर तसं 1 2 3 अनाया. तर गाईज, आमची पूर्ण फॅमिली आता चालली आहे अनायाला भेटायला वरती स्टेजवर. गाईज, आता आम्ही अनायाकडे चाललो आहे. चला चला. हॅलो हॅलो अनाया, कोणासोबत बोलत आहे फोनवर तू. जे सोबत बोलत आहे फोनवर. रे बाबा, हॅलो हॅलो अनाया. चाचू बोलत आहे, चाचू. हॅलो हॅलो. झोपली का. अनाया, आमची अनाया. हाँ, अरे हाँ, ये है हमारी नानी, अनाया की नानी. अरे बापरे. हा, पगार आहे. आता आम्ही घरी आलो आणि आल्याबरोबर आता आमची ताई चालली आता, कारण की उद्या यांचे स्कूल वगैरे आहे ना. पाहून घ्या रे बाबा, चार्जर विजर घेतले का. वियान पण चालला, मोठी ताई पण, भाऊजी वगैरे सगळे चालले. चलो बाय 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 बाय. फोन कर ना, फोन. चला बाय. तर गाईज, घरी आलो, थोडा वेळ आराम केला, म्हणजे 5 एक मिनिटं थोडंसं लेटलो आणि मग हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झालो. आता दुकानात दिवा पण लावून टाकला. ताईला वगैरे तर आधीच सोडून आलो होतो. आणि मग त्याच्यानंतर अलंकाराकडे गेलो. त्याच्या पूर्ण थोडंसं सामान वगैरे न्यायचं होतं, तर ते वगैरे त्याला हेल्प केली. घरी आलो ना, थोडा आराम केला. आता बसलो आहे घरी आणि रिदात गेला आता बाहेर खेळायला. तर गाईज, थोडं थकून होतो, तर आईने माझ्यासाठी आणून दिला चहा. आणि रिदात आता अमृताच्या मोबाईलवर जितक्या जणांचे रिदातचे बर्थडेचे विशेष आले त्यांना तो व्हॉइस थ्रू थँक्यू म्हणून राहिला. झालं का, आणखी म्हणणार रिदात थँक्यू. देखो बर्थडे बॉय के ना करे बाबा. ये 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 आज होता, म्हणजे आहे रिदाचा बर्थडे. आणि रिदाचा बर्थडे मी फेसबुकवर पोस्ट टाकला होता, तर त्याच्यावर रिदातला काय काय कसे कसे कमेंट आले ते तुम्हाला दाखवतो. तर गाईज, आपण रिदातचं नाही का बर्थडे आहे ना, तर त्याच्यासाठी मी त्याचा पोस्ट टाकलं होतं माझ्या फेसबुक अकाउंट मधून. हा तो पोस्ट आहे, त्याच्या मस्त गाणं वगैरे टाकलं होतं. ते हे गाणं, अरे चालू नहीं हो रहा है. चालू क्यों नहीं हो रहा. चालूच नहीं हो रहा, ये तो चालू नाही होऊन राहिले हे. हा, हे असं गाणं टाकलं होतं आणि याच्यात आपण बघू आता किती कमेंट्स आले. सगळ्यांना थँक्स म्हणू आपल्या ब्लॉग मार्फत. तर गाईज, ते स्टार्ट झालाय. हे असं दिसत होता पोस्ट. कसा वाटलं तुम्हाला सांगाल. चला आता कमेंट बघू.
तर गाईज फुल 50 लाईक्स आलेले आहे आणि कमेंट 37 कमेंट्स आहे कदाचित. तर मंगेश कसारे, वैभव येरावार हा माझा फ्रेंड आहे, स्वाती गावंडे, दीपक जांभुळकर काकाजी आहे, अभिजित सोनोने माय फ्रेंड, मारुती निखारे हे काकाजी आहे, हे काय शशिकला बांदुरकर काकू आहे, हे राहुल झाडे, सचिन चौधरी, नीलिमा प्रवीण धरमकर, रोशनी वैरागडे, मंजुषा घागी म्हणजे हे ताई आहे, रामकृष्ण मालेकर, राजू कोडे, सुनील मुसळे, सुनील रत्नाकर भोयर, सुनील रत्नाकर, शीतल नगराळे, किशोर कोसलवार, निखिल मांढरे, शरद मगरे, विजय शिरबाते, विवेक कांबळे, जसप्रीत भाटिया, सुनील रत्नाकर भोयर अगेन, दीपक चट्टीवार काकाजी, रवींद्र बापूराव गोखरे हा भाऊ आहे माझा, विवेक कांबळे, जावेद सय्यद भाई, राकेश सोनटक्के, अन्नू शेख, आदित्य नायडू माय फ्रेंड, विजय पारोदी हे आपल्याच एरियात राहणारे आहे, रवी लता पुलवार, रवी ऋतुला पुलवार, इतके सारे हे कमेंट्स आले आहे गाईज. सगळ्यांना रिदातकडनं थँक्यू. रिदात मग सगळ्यांना थँक्यू. हा, सगळ्यांना थँक्यू. रिदातला इतके सारे तुम्ही कमेंट्स दिले त्याच्याबद्दल. आणखी आहे वाटते कमेंट्स, जर आपण ऑल कमेंट्स मध्ये गेलो आणखी कमेंट्स दिसते का बघतो. आणखी कमेंट आहे का? बस इतकेच कमेंट होते गाईज. सो गाईज आता तुम्ही बघितले इतके सारे कमेंट्स रिदातला तुम्ही दिले, म्हणजे फेसबुक मार्फत माझे इतके फ्रेंड्स होते, तर त्यांना सगळ्यांना थँक्यू. रिदातने पण तुम्हाला थँक्यू म्हटलंच आहे. थँक्यू तुमचं इतकं प्रेम रिदातला देण्याबद्दल. हेच तुम्हाला सगळ्यांना दाखवायचंही होतं, तुम्हाला सगळ्यांना त्या मार्फत थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू सो मच गाईज. गाईज माझे ब्लॉगच एडिट नाही झालेले. आता मी बसलेलो ब्लॉग एडिट करायला. 2 ब्लॉग आणि 3 ब्लॉग झाले आजच्यानी. इतके ब्लॉग एडिट करायचे आहे गाईज. आता तेच त्यासाठी बसलेलो आहे. कधी कसं होणार मला समजून नाही राहिलं. मग गाईज आजचा ब्लॉग आपण एंड करणार आहोत. आता रिदातचा बर्थडे होता, तर रिदातने तुम्हाला म्हटलं आहे की 1K लाईक तुम्ही करा, है ना रिदात? तर आता मग गाईस आपला आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. हवी लाईक ब्लॉग पसंत लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमचा प्रेम असं ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.